श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे युगे. या दिवशी कुरुक्षेत्रावर हतबुद्ध निराश शस्त्र खाली टाकून दिलेल्या अर्जुनास भगवान श्रीकृष्णाने युद्ध करण्याचे कर्तव्य पार पडण्याचा उपदेश केला. तो उपदेश भगवद्गीता हा होय. मोक्षदा एकादशीच्या दिवशी सांगितलेली भगवद्गीता ही मोक्षदा आहे अशी अनेक साधू संतांची साक्ष आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या हार्दिक शुभेच्छा. जीवन पद्धतीचे सर्व सार ज्यात समाविष्ट आहे त्या पवित्र श्रीमद भगवद्गीतेला नमन. गीता जयंत्यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवद्गीतेतला श्लोक आहे हा. गीता जयंती. गीता जयंतीनिमित्त संक्षिप्त गीतेचे पंचप्राण. पहिला, प्रयत्नवाद. गीतेत प्रयत्नांना खूप महत्त्व दिलेले आहे असं म्हटलं तरी चालेल. गीता वाचणारा, गीता गाणारा, गीतेवर प्रेम करणारा, तसंच गीता गाणाऱ्या गोपाळकृष्णावर प्रेम करणारा प्रयत्न सोडू शकत नाही. अशा ह्या प्रयत्नवादाचे महत्त्व गीता आपल्याला सहज समजावत आली आहे. दुसरा प्राण, अहंकारनाश. प्रयत्नानंतर मिळालेल्या सिद्धीमुळे निर्माण होणाऱ्या अहंकारांना गीता ताब्यात ठेवू इच्छिते. जसे पैशाचा अहंकार निर्माण झाला तर ती विचारते, तुझ्याजवळ किती दिवसापर्यंत हा पैसा राहणार आहे, त्यातून तू काय काय घेऊन जाणार आहे. पैशांचा अहंकार किती दिवस टिकणार. आज मिळालेली सुख समृद्धी तर एक प्रदीर्घ स्वप्नासारखी आहे. थोड्याच दिवसात तुझ्या उद्धटपणामुळे पुढच्या जन्मात देव तुला शिक्षा करणार. तुझ्याजवळचा पैसा पुढच्या जन्मात काढून घेणार व तुला हातात वाटी घेऊन बसावं लागेल, भिकारी व्हावं लागेल. तिसरा प्राण, लोकसंग्रह. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणे नाही. गीतेत लोकसंग्रह याचा अर्थ स्पष्टपणे करण्यात आला आहे की लोकांचे उन्नती करणे म्हणजे लोकसंग्रह. पशुतुल्य जीवन जगणाऱ्याला मानव बनवणं. जे भोगजीवनात जगत असतील त्यांना भावजीवनयुक्त करणे. जे भावजीवनात युक्त जगत असतील त्यांना भद्रजीवनयुक्त बनवणे म्हणजेच लोकसंग्रह होय. चौथा प्राण, भक्ती. भगवद्गीता ज्वलंत भक्ती समजवते. ती कर्मात भक्ती सांगते. भक्त शब्दाचे मोठे मोठे अर्थ पंडितांना माहीत असतील, परंतु भगवद्गीता एवढाच अर्थ सांगते, जो कधी भगवंतापासून विभक्त होत नाही तो भक्त. खरा भक्त कधीच भगवंतापासून विभक्त होत नाही. भगवंत हेच माणसात असलेले चैतन्य आहे. पाचवा आणि शेवटचा, समन्वय. कर्मयोग्यता हात, ज्ञानी माणसाचे नेत्र व भक्ताचे हृदय या तिहींचा समन्वय होणे म्हणजे त्रिवेणी संगम. असा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनात झालेला असेल अशा एका आदर्श व्यक्तीचे लोकोत्तर व्यक्तिदर्शन गीता आपल्याला घडवून इच्छिते. अशी ही सुंदर गीता आपल्या आयुष्यामध्ये सामावा आणि आयुष्य सुंदर, सकारात्मक आणि सहज बनवा. थँक्यू.